हाय नमस्कार. तर बघा आज आम्ही कुठं आलोय, खंडाळा घाट. हे बघा पूर्ण किती छान रम्य वातावरण आहे बघा. आणि आज आलो पाऊस नाही. हे बघा एवढं उंच उंच डोंगर आहे इथं. खंडाळा घाट इतका भारी वाटतोय, पण चढताना खूप भीती वाटते माहिती का. हे बघा कसं वाटतं. तुम्ही आहे का खंडाळा घाटामध्ये? खूप मस्त असं वातावरण आहे, एकदम मन प्रसन्न होईल असं वातावरण आहे माहिती आहे का. हे बघा तर बरेच दिवस झालं मला जायचं होतं खंडाळा लोणाळा. तर आज फायनली मी आले खंडाळा घाटात. आणि आम्ही टू व्हीलरवरती आलोय माहिती आहे का. फिरण्यासाठी इतकं मस्त वातावरण आहे. हे बघा आणि 24 तास गाड्या वाहतात तिथून. आणि एवढा डेंजर घाट आहे का नाही, खूप डेंजर घाट आहे. पण ते म्हणतात ना डेअरिंग, तर आमची डेअरिंग टू व्हीलरवरती आहे. आणि आम्ही असं फिरत 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 आलो माहिती आहे का. तर असं आम्हाला टू व्हीलरवरती फिरायला खूप मजा येते, कारण का मला तिथं थांबता येतं आणि बिनधास्त फिरता येतं. तिकडं म्हणा तिकडं मुंबईची गाडी चालली. खूप मस्त मस्त वातावरण आहे. अशा गाड्या वगैरे 24 तास चालू आहे त्या. आम्हाला इथं व्हिडिओ बनवायचा होता, पण रेंज काय नाही, त्यामुळे म्हटलं छोटासा ब्लॉग बनवा. आणि कमेंट करून सांगा तुम्ही आलाय का ह्या घाटाने. आणि आता सध्याला आहे का, आज बुधवारी आम्ही आलोय. तर सांगा तुम्ही आलाय का खंडाळा घाटात कधी. मी तर आले बाबा. आज खूप छान वातावरण आहे. आणि हे बघा पावसानं खूप छान छान झालं होतं, पण आज आलोय आम्ही तर आज काय पाऊस नाही. असंच एकदम मस्त हिरवगार गार आहे. तर असंच आम्ही फिरत फिरत चाललोय, खूप लांब चाललोय. आणि ते पण टू व्हीलरवरती चाललोय. आमची खूप हिंमत आहे बरं का. घाटाघाटाने आम्ही टू व्हीलरवरती फिरतोय असंच मस्त मजा करत. आणि आम्ही फक्त दोघं चाललोय फिरायला, बाकीचे सगळे घरीच आहे. ते बघा ते तिकडे उभं राहिले. आणि म्हटलं होतं व्हिडिओ काढायचे होते आम्हाला, पण रेंज नसल्यामुळं व्हिडिओ बघू पुढं जाऊन थोडं वेळ थांबणार आम्ही. पुढं जाऊन रेंज आले तर व्हिडिओ मस्त खूप खूप छान छान करणार आहे. आणि वाटलं नव्हतं इतकं छान वाटेल की नाही का. असं वातावरण लय वेळा आले, भरपूर वेळा आले होते, पण पाऊस पाणी उभं राहता येत नव्हतं, त्यामुळं नाही काढणं झालं. आणि आज एकदम आणि हिरवगार वातावरण आहे, त्यामुळं म्हटलं चला 2 मिनिटं थांबावं, थोडंसं ब्लॉग बनावं. तर